नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस बॅच आणि या बॅचमध्ये आपण चालू केलेला आहे अंकगणिताचा सिम्प्लिफिकेशन हा चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आजचा हा पार्ट तिसरा आहे. यामध्ये आपण आणखी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण आपला पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न असा आहे की 1/4 अधिक 1/4 गुणेला 5 अधिक 1/4 गुणेला 5 गुणेला 6 ची किंमत दशांश चिन्हानंतर दोन स्थळांपर्यंत काढा. NTPC CBT 1 11/1/2021 ला शिफ्ट 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल ॲक्च्युअलमध्ये व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आहे, पण बेरीज करताना आपल्याला छेद सारखे पाहिजे. मग याचा छेद 4 आहे, याचा छेद 4 गुणेला 5 आहे आणि याचा छेद 4 गुणेला 5 गुणेला 6 आहे. मग मला लक्षात येते की याचा छेद 1/4 आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, याला गुणेला 5 झालं, याला काय झालं गुणेला 5 आणि गुणेला 6 झालं. म्हणजे याला जर आपल्याला 5 गुणेला जर 6 केलं, याला 5 गुणेला जर 6 केलं तर हा जो छेद आहे सर्वात मोठा याच्या बरोबरीत, म्हणून या वरच्या अंशाला सुद्धा 5 गुणेला 6 करा, कारण आपण काय करतो छेद सारखे करतो. समजून राहिलं काय सांगत आहे. बघा इथं 4 आहे, इथं 4 गुणेला 5 आहे, इथं 4 गुणेला 5 गुणेला 6 आहे. म्हणजे सर्वात मोठा छेद हाच होईल. 6×5 = 30 आणि 30 गुणेला 4 112, बरोबर ना, सॉरी 120 होईल, बरोबर ना. तर हा सर्वात मोठा छेद होईल. मग आपण काय करतो सर्वात मोठा छेद बघतो, तर सर्वात मोठा छेद हा होईल. मग इथं 4 आहे, पण इथं कोणते दोन अंक नाहीत जे याच्यामध्ये नाही आहे, 5 आणि 6, आणि गुणेला 5 आणि 6 आहे, म्हणून आपण गुणेला 5 आणि 6 केलं. तर वरच्या खालच्याला 5 आणि 6 ने गुणल्यामुळे वरच्याला सुद्धा 5 आणि 6 ने गुणलं. अधिक इथं बघा किती आहे, 1/4 गुणेला 5, बरोबर आहे. आता बघा इथं गुणेला 5 आहे, मग आता याच्यामधला कुठं नाही आहे, गुणेला 6 नाही आहे, म्हणून याला गुणेला 6 करा, म्हणजे याला सुद्धा गुणेला 6 करा. अधिक याच्यामध्ये ऑलरेडी सर्व संख्या आहेत, म्हणजे 1/4 गुणेला 5 गुणेला 6 हे जसंच्या तसं. बघा छेद सारखे झाले का. इथं 4 गुणेला 5 गुणेला 6, इथं 4 गुणेला 5 गुणेला 6, इथं 4 गुणेला 5 गुणेला 6. म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला सगळ्यांचा गुणाकार सारखाच भेटेल, बरोबर आहे. 120 120 120, बरोबर. म्हणजे छेद का झाला, सारखा झाला. तर सॉल्व करूया. तर पुढे जर 6 सॉल्व केलं तर 6×5 = 30, 30 गुणेला 1 झाले 30, अधिक 6×1 = 6 अधिक 1, आणि सगळ्यांचा छेद किती झाला 120. ठीक आहे, उत्तर सॉल्व करा. 30 आणि 6 = 36, 36 आणि 1 = 37, 37/120 आपलं उत्तर आलेलं आहे. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं की 2 दशांश चिन्हापर्यंत त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, 2 दशांश चिन्हापर्यंत. आता बघा 37/120 आहे. 120चा पाळा म्हटल्यापेक्षा मी काय करतो, याला 37/12 गुणेला 10 करतो, चालेल. आता 12ने जर 37ला भागलं तर काय उत्तर येते बघू. 37ला जर 12ने भागलं तर 12×2 = 24, 12×3 = 36 झाले. 1 बाकी राहिला, पॉईंट दिला, 10 झाले. परत 12ने 10ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, हे 10चे 100 झाले, बरोबर आहे. 12×7 = 84, 12×8 = 96 होतात, 12×8 = 96 झाले. परत किती बाकी राहिले, 4, 40 झाले. परत 12×3 किती झाले, 36, परत 4 राहिले. पुढे हे चालूच राहील, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर किती येते, 3.0833 असं पुढे चालू राहील. म्हणजे 3.08 आपलं उत्तर येऊ राहिलं. आणि हा छेदामधला 10 तर आपला बाकी आहे, कारण आपण 12ने फक्त 37ला भागलं तेव्हा आपल्याला उत्तर किती आलं 3.08, आणि हा छेदामधला 10 बाकी आहे. म्हणजे एकावरती 1 0 आहे, म्हणजे दशांश चिन्ह एका स्थळांतर. पण इथं ऑलरेडी दशांश चिन्ह आलेलं आहे, तर इथून पासून एक घर पुढे जाऊ, म्हणजे उत्तर किती 0.308, बरोबर आहे. म्हणजे हे फायनल उत्तर भेटेल. म्हणजे आपल्याला दशांश चिन्हानंतर 2 स्थळांपर्यंत जर उत्तर काढायला सांगितलं तर उत्तर येईल 0.30. किती येईल 0.308 आहे. म्हणजे याला आपण 0.31 सुद्धा लिहू शकतो, ॲप्रॉक्सिमेट. काय लिहू शकतो, 0.31. ठीक आहे, अशा तऱ्हेने हा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतो. ठीक आहे, असंच बघा हे प्रश्न अशा टाईपमध्ये सॉल्व करायचे, नाही तर गुणाकार करून घेणार परत त्याच गोष्टी करणार तर याला वेळ जाईल.
तर अशा पद्धतीनुसार काही काही ट्रिक्स तिथं लावायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. एक छेद 1 गुणेला 2 अधिक 1 छेद 2 गुणेला 3 अधिक 1 छेद 3 गुणेला 4 अधिक 1 छेद 4 गुणेला 5 अधिक 1 छेद 5 गुणेला 6 अधिक असं करत गेलं तर 1 छेद 9 गुणेला 10. ठीक आहे, इथं बेरीजच आहे. तर NTPC CBT 1 24/5/2019ला हा प्रश्न विचारला होता. एकदम सोपी प्रश्न आहे. ऑप्शनसुद्धा बघू. 1/10, 5/11, 9/10, 1/10, 5/11, 9/10 आणि चौथा आहे 2/5. ठीक आहे, कसा सॉल्व करता येईल? इझी आहे. आता इथं गुणेला 1/2 आलं, सॉरी 1 गुणेला 2 आलं, इथं 2 गुणेला 3 आलं, 3 गुणेला 4, 4 गुणेला 5, 5 गुणेला 6, 9 गुणेला 10. म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आला. 1 गुणेला 2, 2 गुणेला 3, 3 गुणेला 4, 4 गुणेला 5. मग अशा टाईपचं गुणाकारामध्ये उदाहरण असेल आणि इथं बेरीज आणि वजाबाकी असेल तर इथं फक्त बेरीज आहे, तर कसं सॉल्व करायचं? तर लक्षात घ्या, समजा हा 1 छेद, याला जर मी असं लिहिलं 1 वजा 1/2, 1 वजा 1/2 किती येईल रे? बे 1 बे आणि 2मधून 1 गेला 1/2 उत्तर येते आहे ना. आणि 1/2ला आपण काय लिहू शकतो? 1 गुणेला 2. आता हे 1/2 गुणेला 1/2 गुणेला 3 आहेत. जर मी असं लिहिलं 1/2 वजा 1/3. ठीक आहे, तर बघा 3 1 3 वजा 2 1 2 आणि खाली 2 गुणेला 3 किती झाले? 6. मग 6लाच आपण काय लिहू शकतो? 2 गुणेला 3. म्हणजेच हे किती झालं? 1/2 गुणेला 3. ठीक आहे, आता पुढे बघा 1 आला, 1 वजा 1/2 आलं. पुढे 1/2 आला, 1/2 वजा 1/3 आलं. पुढे काय होईल? 1/3 वजा 1/4. बरोबर आहे. 4 1 4, 3 1 3 आणि खाली 3 गुणेला 4 म्हणजे किती येईल? 1/4. सॉरी 1/3 गुणेला 4 आलं. 1/3 गुणेला 4 म्हणजे हा सिक्वेन्स तुमचा येऊ राहिला. पहिले काय ते 1 वजा 1/2, नंतर 1/2 वजा 1/3, नंतर 1/3 वजा 1/4, नंतर 1/4 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/6 अधिक 1/6 वजा 1/7 अधिक 1/7 वजा 1/8 अधिक 1/8 वजा 1/9 अधिक 1/9 वजा 1/10 आणि पुढे आपल्याला उत्तर भेटेल. तर त्याच पद्धतीनुसार आपण जर केलं तर लक्षात घ्या, हे समजलं का इथपर्यंत? याला मी असं लिहिलं 1 वजा 1/2 नंतर बेरजेच चिन्ह आहे. ठीक आहे, इथं काय येईल? 1/2 वजा 1/3 प्लस 1/3 वजा 1/4 प्लस 1/4 वजा 1/5 प्लस 1/5 वजा 1/6. ठीक आहे, अधिक 1/6 वजा 1/7 अधिक 1/7 वजा 1/8 अधिक 1/8 वजा 1/9 अधिक 1/9 वजा 1/10. बरोबर आहे. अशा फॉर्ममध्ये नसेल कारण हे मध्ये सुटलेलं आहे. तर याला जर आपण स्प्लिट केलं तर हे लक्षात येते काय ते 1 वजा 1/2 अधिक 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/6 अधिक 1/6 वजा 1/7 अधिक 1/7 वजा 1/8 अधिक 1/8 वजा 1/9 अधिक 1/9 वजा 1/10.
बरोबर आहे. तर बघा हा वजा 1/2 आहे व अधिक 1/2 आहे, हा कटला. वजा 1/3 आहे आणि अधिक 1/3 आहे, कटला. वजा 1/4 आहे अधिक 1/4 आहे, कटला. वजा हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. म्हणजे काय राहिलं फक्त 1 वजा 1/10. म्हणजे 1 वजा 1/10. याचं उत्तर जर केलं तर 10 × 10, 10मधून 1 गेला, किती राहिलं 9. 9/10 आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे याचं उत्तर किती आहे, तिसरं आहे. याचं उत्तर किती आहे, तिसरं. म्हणजे अशा फॉर्ममध्ये जर असेल तर त्याला असं लिहून घ्यायचं आणि याला एवढं सॉल्व करण्याची गरज नाही. आता तुम्हाला एवढं लक्षात आलं की अशा टाईपमध्ये आहे. म्हणजे पहिला अपूर्णांक पहिलं जे आहे तो तिथं 1 आहे आणि शेवटी किती येईल 1/10 येईल. बरोबर ना. कारण हा 1/1 म्हणजे पहिली संख्या कोणती आहे 1 वजा इथं किती आहे 1/10 हा शेवटचा अपूर्णांक. याची वजाबाकी करायची फक्त. 10 × 10, 10मधून 1 गेले, किती राहिले 9/10. हे आपलं उत्तर भेटेल. एका स्टेपमध्ये उत्तर आपल्याला भेटते. समजून राहिलं काय करत आहे, समजलं का. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपण या गोष्टी करू शकतो. समजलं. उत्तर एकदा चेक करून घेऊ आपण. 89चं उत्तर जे आहे 9/10 बरोबर आहे. ठीक आहे. ट्रिक्स लक्षात आली. असंच टाईपचं एक उदाहरण आपण परत एकदा बघूया, म्हणजे तुम्हाला सोडवायला अडचण येणार नाही. तिसरं एक्झाम्पल समजा असं आहे. 1/1 × 2 अधिक 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अधिक 1/4 × 5 अधिक 1/5 × 6. याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. काय करणार, पहिला काय येईल 1/1, पहिला आणि शेवटचा घ्यायचा. 1/1 म्हणजे याचं उत्तर किती आहे 1 वजा चिन्ह. इथं काय येईल शेवटचा 1/6, 1/6. हे करा 6 × 6 वजा 1 छेदामध्ये 6 म्हणजे उत्तर किती येईल रे 5/6. तोंडी उत्तर काढता येईल. जास्त सॉल्व करण्याची गरज नाही. बघा प्रश्न दिसायला कठीण दिसतील पण उत्तर काढायला काय राहील सोपं राहील. समजलं काय अडचण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा बघा चौथा प्रश्न आपल्यासमोर आहे. 777.1/5 अधिक 777.2/5 अधिक 777.3/5 अधिक 777.4/5 बरोबर उत्तर किती. NTPC CBT 1 1/3/2021 हा प्रश्न विचारलेला होता. याचे ऑप्शन दिलेले होते 3110, 3018, 3000 आणि 3108. कसा सॉल्व करणार, परत सोपी आहे. इथं 777 पूर्ण संख्या आहे, इथं पण 777 ही पूर्ण संख्या आहे. 777 इथं पण पूर्ण संख्या आहे, 777 इथं पण पूर्ण संख्या आहे. कारण ते पूर्णांकामध्ये आहेत. म्हणजे या सगळ्या पूर्ण संख्यांची आपण बेरीज करू शकतो. म्हणजे 777ची 4 वेळेस आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे आपण असं करू शकतो का 777 अधिक 777 अधिक 777 अधिक 777 असं आपण करू शकतो. पण असं न करता आता बेरीज याला वेळ लागेल. जर 777 गुणेला जर 4 केलं, कारण 777चा 4 वेळेस बेरीज आहे. मग 777 गुणेला जर 4 केलं तर आपल्याला या 4 अंकांची बेरीज भेटेल. मग 7 चोक 28 8 हातचे आले 2. 7 चोक 28 आणि 2 30 0 हातचे आले 3. 7 चोक 28 आणि 30 28 आणि किती झाले 3. 28 आणि 3 किती झाले 31. म्हणजे 31 0 8 काय झाले आपली या 4 अंकांची बेरीज. म्हणजे या 777ची 4 वेळेस जर बेरीज केली तर येते 31 0 8 अधिक आता कंसामध्ये काय राहिलं 1/5. इथं काय राहिलं 2/5 अधिक इथं किती राहिलं 3/5 अधिक इथं किती राहिलं 4/5. सॉल्व करा. 31 0 8 आहे अधिक सर्वांचा छेद काय आहे सारखा म्हणजे 80 बेरीज होईल. म्हणजे 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 अधिक 1 10, 10/5 होईल. बरोबर. 5 1 5, 5 2 10 म्हणजे 3 1 0 8 अधिक 2 म्हणजे याची जर बेरीज केली तर 31 10 येईल. काय येईल बेरीज 31 10. म्हणजे याचं उत्तर काय आहे पहिलं 3110 31 10. ठीक आहे. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा
दुसरा अशाच टाईपचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न 999.1/5 अधिक 999.2/5 अधिक 999.3/5 अधिक 999.4/5. ठीक आहे. बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे 3798. दुसरा ऑप्शन आहे 3998. तिसरा ऑप्शन आहे 3899 आणि चौथा ऑप्शन आहे 9939. तशाच पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. 999 अधिक 999 अधिक 999 अधिक 999 म्हणजे हे पूर्ण संख्या आहेत, तर यांची बेरीज पहिले करावं लागेल. म्हणजे 999ची 4 वेळेस बेरीज, म्हणून आपण 4 वेळेस बेरीज न करता त्याला 4ने गुणलं की आपल्याला बेरीज भेटेल. 9 × 36 6 हातचे आले 3. 9 × 36 36 आणि 3 39 9 परत आले 3. 9 × 36 आणि 3 39 3996 उत्तर आलं आपलं. म्हणजे पुढे काय लिहू शकतो 3996 अधिक आता इथे किती उरलं 1/5. इथे किती उरले 2/5. इथे किती उरले 3/5 अधिक इथे किती उरले 4/5. पुढे जर सॉल्व केलं तर 3996 सर्वांचा छेद सारखा आहे म्हणजे अंशांशाची बेरीज. परत बेरीज केली 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 10/5 म्हणजे उत्तर किती याचं 2 येईल. 10/5 उत्तर आलं ना, तर 5 2 10 2 उत्तर आलं. म्हणजे 3996 अधिक 2 जर केलं तर 3998 उत्तर आहे. तर कुठं ऑप्शनमध्ये हे दुसरं उत्तर आहे. तर अशा तऱ्हेनं हे सुद्धा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, सहावा प्रश्न आहे 6.25 अधिक 5/7 गुणेला 28 - 5 छेदामध्ये 3/4 गुणेला 15.8 वजा 3.4 अधिक 5 गुणेला 2.39 बरोबर उत्तर किती? NTPC CBT 1 8/1/2021 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते याचे 5 4 1 3 5 4 1 आणि 3. ठीक आहे. तर बघा कोणता नियम यामध्ये लागेल. आपण पाहिलं होतं ऑलरेडी की हा टॉपिक कसा सॉल्व करायचा, म्हणजेच ज्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर ते कसे सॉल्व करायचे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर बघा वरती अंश वेगळा सॉल्व करावा लागेल आणि खाली छेद वेगळा सॉल्व करावा लागेल. तर अंशामध्ये जर पाहिलं आणि छेदामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपण व्ही बोडमास रूल वापर करतो आहे ना. मग व्ही मध्ये विन कुलम कुठं आहे का? वरती आडवी रेष रेगी कंस आहे का? नाही आहे. मग ब्रॅकेट आहे तर हे ब्रॅकेट छेदामध्ये पहिले सॉल्व करावं लागेल. वरती ऑफ म्हणजे चाचीचे कुठं आहे का? नाही आहे. मग वरती डिव्हिजन आहे का? नाही आहे. मग गुणाकार आहे तर हा गुणाकार पहिले सॉल्व करावा लागेल, नंतर बाकीच्या क्रिया करता येईल. अंश आणि छेद वेगवेगळा सॉल्व करू तर 6.25 जसे तसे राहतील अधिक आता बघा या 7ने जर 28ला भागलं तर 7 चोक 28 आणि 5 चोक 20 20 वजा 5 होतील. ओके, काय अडचण आहे? 7 चोक 28 5 चोक 20 20 वजा 5. आता हा 3/4 जसा तसा गुणेला 15.8 वजा 3.4 8तून 4 गेले किती राहिले? 4 पॉईंटशी पॉईंट बरोबर आहे. 5तून 3 गेले किती राहिले रे?
2 राहिले म्हणजे उत्तर किती आलं 12.4 अधिक 5 गुणेला 2.39. ठीक आहे, पुढे सॉल्व करूया. 6.25 अधिक 20 मधून 5 गेले किती राहिले 15. खाली जर सॉल्व केलं तर इथं बघा 4 ने 12.4ला भाग जातो, तर 4 त्रिक 12 4 एक 4 म्हणजे 3.1 गुणेला 3 होतील. हा गुणाकार आणि हा गुणाकार दोन्ही गुणाकार करून टाकू. 3 ने 1ला जर गुणलं तर 3 एक 3 पॉईंट दिला. 3 ने 3ला गुणलं तर 3 त्रिक 9. इथं प्लसचं चिन्ह आहे. पुढे सॉल्व करणार. 5 ने 9ला गुणलं, 5 न मग 45 5 हातचे आले 4. 5 त्रिक 15 15 आणि 4 1909 हातचा आला 1. 5 दुनी 10 10 ने 1 11 बरोबर 1195 उत्तर आलं. दशांश चिन्ह 2 स्थळांतर होतं म्हणून 2 स्थळांतर दिलं. ठीक आहे, आता 625 अधिक 15 आणि छेदामध्ये 9.3 अधिक 11.95 जर सॉल्व केलं तर 15 आणि 6 किती होता तर 21. 21.25 याचं उत्तर येईल आहे ना. आणि याचं उत्तर किती येते बघा 11.95 अधिक 9.3 बरोबर 5 5 9 3 किती झाले रे 9 3 12 2 हातचा आला 1 1 आणि 1 2 2 अधिक 9 11 हातचा आला 1 म्हणजे 21.95 21.25. ठीक आहे, दोघांचं उत्तर सारखं आलं. वरती आले 21.25, खाली पण 21.25 आले. म्हणजे जी संख्या भागेला ती संख्या उत्तर किती असते रे 1 असते. म्हणजे उत्तर किती आलं आपलं तिसरं 1 उत्तर आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न कसाही जरी घुमून विचारला तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. दशांश चिन्हाची गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. परत म्हणू नका की सर हे कुठून पॉईंट आला आणि कुठून कसं करता आलं हे आम्हाला समजलेलं नाही आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पहिले लेक्चर पूर्ण बघून घ्या. अपूर्णांकाचा पार्ट 1 पार्ट 2 दशांश अपूर्णांक हे सर्व क्लिअर करा, त्यानंतरच पुढे यायचं आहे, अन्यथा यायचं नाही आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही अभ्यासाला लागलेले नसाल तर तुम्ही तुमच्याच पायावरती खूप मोठा दगड मारून घेणार आहात. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे रेल्वे ग्रुप डी साठी कोर्टामध्ये केस चालू आहे की ITI वरती करायचा किंवा फक्त 10वी पासवरती करायचा. तर आता सध्या तरी आपल्या ग्रुप डीच्या पेपरवरती स्टे आलेला अजून नाही आहे. जर कोर्ट स्टे देईल त्याच्यावरती तर तुम्हाला टाईम जास्त भेटेल, आणि जर स्टे जर नाही आला तर 100% तुमचा पेपर जूनच्या शेवटी किंवा जुलैमध्ये तुमचा पेपर हा राहणार आहे. त्यामुळे वेळेचा चांगला फायदा घ्या. कारण बघा जसे जसे चॅप्टर होतील तसं तुमचं मागचं जे आहे मागचं तुम्हाला विसर पडेल. त्यामुळे कंटिन्युअस प्रॅक्टिस आणि त्याची रिव्हिजन ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. पुढचा प्रश्न बघू. (12.25) 7वा प्रश्न आहे. 12.25 अधिक 7/8 चे 56 वजा 9 छेदामध्ये आहे 25/5 गुणेला 10.25 कंस पूर्ण अधिक 10/9 चे 7/2 वजा 4/5 कंस पूर्ण वजा 2 हा प्रश्न आहे. परत NTPC CBT 1 30/12/2020 ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहेत बघा, ऑप्शन पण बघून घेऊ. ऑप्शन आहे 5 1 15 2 5 1 15 2 करता येईल का? इझी आहे. परत कोणता नियम लागेल? व्ही बोर्डमासचा नियम लागेल. व्ही बोर्डमास. अंश आणि छेद वेगवेगळा सॉल्व करून घेऊ. अंश पहिले सॉल्व करा, छेद सॉल्व करा, दोन्ही सोबतच सॉल्व करायचं.
तर व्ही रेगी कंस कुठं आहे का? नाही आहे. ब्रॅकेट म्हणजेच कंस हा आहे, म्हणजे हा कंस आणि हा कंस पहिले सॉल्व करून घ्यावा लागेल. नंतर ऑफ म्हणजे चाचीचे, ते झाल्यानंतर चे आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन. आता वरती फक्त चे आहे म्हणजे हे पहिले सॉल्व करावं लागेल. म्हणजे 12.25 अधिक 7/8 चे म्हणजे गुणाकारात चिन्ह 56 वजा 9 आहे ना. तर 8 साती किती झाले? 56. 7 साती 49. ते पुढे लिहून घेऊ. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हा कंस आहे आणि हा कंस आहे, दोन्ही सॉल्व करून घ्यावं लागेल. तर इथं कंसामध्ये पहिले भागाकार आहे तर भागाकार करून घ्या. 5ने 25ला जर भागलं तर 5 5 25 गुणेला 10.25 बरोबर आहे. 5 5 25 गुणेला 10.25 अधिक 10/9 चे हा कंस सॉल्व करून घेऊ. याचा छेद 2 आहे, याचा छेद 5 आहे, छेद सारखा करावा लागेल. म्हणजे 7 5 35 तिरपा गुणाकार करून वजा 2 गुणेला 4 8 आणि खाली 2 गुणेला 5 10 वजा 2 10च्या 10. पुढे जाऊया. हे 12.25 अधिक 7 7 49 वजा 9. ठीक आहे. आता हा गुणाकार करून घेऊ. हा गुणाकार जर केला तर 5 5 25 5 हातच्या आले 2, 5 2 10, 10 2 12 2 हातचा आला 1, 5 0 0 0 अधिक 1 1, 5 1 5 म्हणजे उत्तर किती येईल? 51.25 बरोबर आहे. 5 5 25 5 हातच्या आले 2, 5 2 10 2 12 2 हातचा आला 1, 5 0 0 0 अधिक 1 1 आणि 5 1 5 दशांश चिन्ह 2 स्थळांतर कंस निघून गेला. अधिक 10/9 चे हे सॉल्व जर केलं तर 35 मधून जर 8 गेले तर किती राहिले रे? 27/10 वजा 2. ठीक आहे. आता पुढे जर सॉल्व केलं तर दिसत आहे का? पहिले बघून घेऊन घ्या की सर्वांना दिसते काय, नाही तर परत अडचण येऊन जाईल. ओके, सर्वांना दिसत आहे. ठीक आहे. तर इथं 12.25 आहेत अधिक 49 मधून 9 गेले किती राहिले रे? 40. खाली सॉल्व केलं तर हे 51.25 अधिक हे बघा 10/9 चे म्हणजे गुणाकारात चिन्ह 27/10 वजा 2 बरोबर आहे. आता हा 10 कटला, 9ने 27ला भागलं, 3चा भाग गेला, नंतरिक 27 म्हणजे पुढे 12.25 अधिक 40 जर केलं तर किती होतात ते? 52.25 बेरीज करून घेतली. खाले 51.25 अधिक हे 3मधून 2 गेले किती राहिला? 1 बरोबर आहे. म्हणजे पुढे काय होईल? 52.25 छेदामध्ये 51.25 अधिक 1 परत याचं उत्तर किती येईल? 52.25. जी संख्या भागेला ती संख्या उत्तर किती असते रे? 1. काही करायची गरजच नाही, म्हणजे याचं उत्तर काय? 1 आहे. अशा तऱ्हेनं हे प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. दिसायला कठीण असतात पण सोडवायला सोपे असतात. स्टेप चुकली म्हणजे उत्तर चुकली. नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित फिक्स करायचा आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, ज्यांनी बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे. बॅच कशी जॉईन करायची? निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर गेले तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलचं जिथं आपल्याला नाव दिसते, एखादा व्हिडिओ तुम्ही चालू करा, त्याच्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या नावाच्या शेजारी जॉईनचं ऑप्शन आहे. जॉईनवरती जाऊन तिथं गोल्ड बॅच घ्यायची आहे. 299 रुपये प्रति महिना आहे ना. तर तिथून ते तुम्ही घेऊ शकता. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. उद्या शेवटचं लेक्चर असेल आपलं सिम्प्लिफिकेशनवरती. उद्या आपण कंटिन्युअस फ्रॅक्शन त्याची ट्रिक्स कशी आहे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगणार आहोत शाब्दिक उदाहरणं या टॉपिकवरचे कसे करायचे. एक प्रश्न बघूया. प्रश्न असा दिलेला आहे बघा, 3.1/4 8वा प्रश्न वजा 4/5 गुणिला 5/6
खाली आहे 4.1/3, पुढे आहे भागेला 1/5 वजा कंसामध्ये 3/10 अधिक 22.1/5 वजा दुसरा कंस आहे 1.2/3 गुणेला 1.1/2 याचं उत्तर किती येईल? NTPC CBT 1 31/7/2021ला 31/7/2021ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 9, दुसरं ऑप्शन होतं -5.3/5, तिसरं ऑप्शन होतं 11.1/2 आणि चौथं ऑप्शन होतं 15.1/2. सॉल्व करता येईल का? काय होतं, कोणता नियम यावरती लागेल हे आपल्याला माहीत आहे. कोणता नियम यावरती लागणार आहे? ठीक आहे, कोणता नियम यावरती लागेल सांगा बरं, कोणता नियम लागेल यावरती? व्ही बोडमास नियम. कोणता नियम? व्ही बोडमास नियम. VBODMAS. रेगी कंस दिसते का अंश आणि छेदामध्ये? बघा, नाही दिसत. ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट आहे, हे आहे, हे सॉल्व करावं लागेल. ऑफ चाचीचे कुठे दिसते का? नाही. त्याच्यानंतर डिव्हिजन आहे, डिव्हिजन सॉल्व करा. मल्टिप्लिकेशन असेल, मल्टिप्लिकेशन. आता अंशामध्ये बघा मल्टिप्लिकेशनच आहे, म्हणजे पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ही मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. इथं पहिले कंस सॉल्व करून घ्यावं लागेल. एक एक सॉल्व करू. बरोबर. याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊ का? चालते. 4×12, 12×1 13, 13/4 वजा याला जर सॉल्व केलं तर हा 5 कटला, 4/6, 2×4, 2×6 म्हणजे याचं उत्तर आलं 2/3. ठीक आहे. खाली 4.1/3 भागेला 1/5 वजा हे जर सॉल्व केलं 22×5 110, 10×1 111 म्हणजे 310 अधिक 111/5 वजा याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आहे. 3×1 3, 3×2 5, 5/3 गुणिले 2×1 2, 2 अधिक 1 3/2. ठीक आहे. पुढे सॉल्व करूया. याचा छेद 4 आहे, याचा छेद 3 आहे, तिरपा गुणाकार करावा लागेल. 33×39 वजा 4×2 8, खाली काय येईल? 4×3 12. पुढे छेदामध्ये याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. 3×4 12, 12 आणि 3, 12 आणि 1 13/3 भागेला 1/5 वजा कंसमध्ये आता याचा छेद 10, याचा छेद 5 आहे. याला 10 करायचं असेल तर 2ने गुणावं लागेल, म्हणून याला सुद्धा 2ने गुणावं लागेल. तर हा 3/10 झाला अधिक 111 गुणिले 2, 222/10. ठीक आहे. वजा याच्यामध्ये बघा हा 3 3 कटला, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 5/2. दिसत आहे का इथपर्यंत सर्वांना? काय अडचण आहे? ओके. आता बघा याच्या पुढे मी इकडे लिहितो. तर इकडे जर सॉल्व केलं पुढे 39 वजा 8 किती झाले रे? 31/12. छेदामध्ये इथं 13/3 भागेला 1/5 वजा 222 अधिक 3 किती झाले रे? 225/10 उत्तर आलं आहे ना. आणि वजा 5/2 हे वेगळे सेपरेट. ठीक आहे. हे पुढे राहतील. आता 10ने 225ला भाग जात नाही, पण 25ने तर भाग जातो. सॉरी 5ने भाग जातो. 5×2 10, 5×4 20, 5×5 25 म्हणजे 45/2 याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत आलं. तर याच्या पुढे इकडे बघूया. तर बरोबर 31/12 छेदामध्ये आता हा भागाकार आहे, तर भागाकार पहिले सॉल्व करून घेऊया. 13/3 भागाकाराच ठिकाणी गुणाकारात चिन्ह, 5 वरती 1 खाले वजा 45/2 वजा 5/2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही करता येणार नाही. पुढे काय होईल? 31/12 13×5 65, 65/3 वजा 45/2
वजा 5/2. ठीक आहे. खालच्याला मी रफ करतो कारण आपल्याला दिसलं पाहिजे. 31/12 आले, बरोबर आहे. आणि हे 65/3 वजा 45/2 आले. तर याला कसं सॉल्व करता येईल? परत याचा छेद 3 आहे, याचा छेद 2 आहे. तर 65 गुणिले 2 जर केलं तर किती होतात रे? 65 गुणिले 2 जर केलं तर होतील 130 वजा 45 गुणिले 3 जर केलं तर किती होतील ते 135. आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार 3 गुणिले 2 6 वजा 5/2 होईल. ठीक आहे. हा 31/12 जसाच्या तसा. 130 मधून 135 गेले मायनस 5/6 वजा 5/2. ठीक आहे. आता 31/12 छेदामध्ये मायनस 5/6 म्हणजे याचा अर्थ काय? 31/12 गुणिले 6 वरती मायनस 5 खाली किंवा कोणते याला द्या. ठीक आहे. साइन दुनी 12. हे 31/2 गुणिले 6 मायनस 5 होतं, बरोबर आहे. आता 6 ने 12ला भागलं, 2चा भाग गेला. याचं उत्तर किती आलं? 31/-5 म्हणजेच हे काय आहे? -31/5 असते. -5/2 आहे. तिरपा गुणाकार केला तर -31 गुणिले 2 जर केलं तर हे -62 उत्तर येईल. -5×5 25 उत्तर येईल. सॉरी, 10 आहेत ना, हे 10 होतील. 10×5 50 उत्तर येईल. आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार तर 10 गुणिले 2 किती झाले? 20. -62 -50 जर पुढे सॉल्व केलं तर 2×2 6×5 11 -112/20 याला जर 2ने भाग जातो आणि 4ने भाग जातो. 4ने देऊन टाकू. 4 दुनी 8, 3 बाकी राहिले. 4×8 32 आणि 4×5 20 म्हणजे उत्तर आलं -28/5. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येईल. 5×5 25 -5.3/5 उत्तर येईल. आहे का ऑप्शनमध्ये बघा? -5.3/5 म्हणजे दुसरं उत्तर आलं. ठीक आहे. इथं आपली गडबड झाली होती बघा. 31/12 गुणिले 6/-5 होतं, बरोबर आहे ना. तर काय करायचं होतं? 6 ने 12ला भागलं, 2चा भाग गेला तर 31/-5 आहे म्हणजेच -31/5 आहे ना. आणि हा 2 गुणिले 5 10 झालं म्हणजेच -31/10 वजा 5/2 आलं. आता -31नं जर 2ला गुणलं तर -62 आले. हे वजा चिन्ह जसंच्या तसं. 10ने जर 5ला गुणलं तर 50 आले. खाली किती झाले? 10 गुणिले 2 20 झाले. -62 -20 छेद समान आहेत म्हणजेच काय? सॉरी, चिन्ह समान आहेत म्हणजेच बेरीज होईल. 62 आणि 50ची बेरीज झाली 112. दोन्ही संख्यांचं चिन्ह मायनस होतं म्हणून -112/20 आलं. आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं 4ने दोन्ही संख्येला भागलं तर 28/5 आलं. -28/5 आलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर -5.3/5 उत्तर आपलं आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं आपण हे सॉल्व करू शकतो. पुढे आणखी एक उदाहरण बघूया आणि आजचं लेक्चर इथंच संपवूया. ठीक आहे. नवं एक्झाम्पल आहे. 1/1.2.3 अधिक 1/2.3.4 अधिक 1/3.4.5 अधिक 1/4.5.6 बरोबर उत्तर किती? 10/1/2021ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन दिलेला आहे 730. दुसरं ऑप्शन दिलेला आहे 19/30. तिसरं ऑप्शन दिलेलं आहे 5/30. चौथा ऑप्शन दिलेला आहे 2/60. ठीक आहे. आता बघा 1/1.2.3 आहे म्हणजेच 1/1 गुणिले 2 गुणिले 3 आहे. सॉरी, 1/1 गुणिले 2 गुणिले 3 आहे.
कारण दशांश चिन्ह एकदाच असते, डबल डबल राहत नाही. इथं 2 गुणिले 3 गुणिले 4 आहे, इथं 3 गुणिले 4 गुणिले 5 आहे, इथं 4 गुणिले 5 गुणिले 6 आहे. म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आहे. तर छेद समान करावं लागतील. मग इथं 1 गुणिले 2 गुणिले 3 आहे. मग याच्यामध्ये इथं काय नाही आहे, 4 5 आणि 6 नाही आहे, म्हणजे इथं 4 5 6 गुणून घ्यावं लागेल. इथं 2 गुणिले 3 आणि 4 आहे, मग इथं 1 5 आणि 6 नाही आहे, त्याने गुणून घ्यावं लागेल. इथं 3 4 5 आहे, 1 2 6 नाही आहे, म्हणजे त्याने गुणून घ्यावं लागेल. इथं 4 5 6 आहे, 1 2 3 नाही आहे, ते गुणून घ्यावं लागेल. मग तर आपण करून घेऊ. तर 1 छेद इथं आहे 1 गुणिले 2 गुणिले 3. मग पुढच्या संख्या 4 5 6 नाही आहेत, म्हणून 4 गुणिले 5 गुणिले 6. वरतीसुद्धा काय करावं लागेल, गुणिला 4 गुणिले 5 गुणिले 6 अधिक 1 छेद 2 गुणिले 3 गुणिले 4 आहे. तर याला इथं 1 नाही आहे, 5 नाही आहे आणि 6 नाही आहे. तर यालासुद्धा 1 आणि 5 आणि 6ने गुणावं लागेल, बरोबर. अधिक इथं 1 छेद 3 गुणिले 4 गुणिले 5 आहे. मग इथं 1 नाही आहे, 2 नाही आहे आणि 6 नाही आहे. मग याला 1ने 2ने आणि 6ने गुणावं लागेल याला पण. इथं काय आहेत 1 छेद 4 गुणिले 5 गुणिले 6 आहे, म्हणजेच काय नाही आहे 1 गुणिले 2 गुणिले 3 नाही आहे, म्हणजेच 1 गुणिले 2 गुणिले 3. ठीक आहे. सॉल्व जर केलं तर पुढे बघा कसं होईल. 6 पंचे 30, 30 गुणिले 4, 4 त्रिक 12, 120. याला जर सॉल्व केलं तर बघा 6 पंचे 30, 30 गुणिले 4 किती होतील 120. 120 गुणिले 3, 12 त्रिक 36, 360. 360 गुणिले 2, 720. 720 गुणिले 2 सॉरी 1 किती येईल उत्तर 720 येईल, बरोबर आहे. पुढे सॉल्व केलं. आता बघा इथं काय 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 असंच आहे, फक्त आपण ते वेगळ्या तऱ्हेने लिहिलं. तर याचंसुद्धा उत्तर किती येईल 720. छेदामध्ये 6 गुणिले 5, 6 पंच 30, बरोबर ना. अधिक इथं परत छेदामध्ये किती येतील 720. 6 गुणिले 2, 6 दुनी 12, अधिक 2 गुणिले 3 6, याचं पण उत्तर किती येईल 720. सगळ्यांचा छेद काय झाला सारखा, अंश अंशाची बेरीज. 120 अधिक 30 किती झाले 150. 150 अधिक 18 किती झाले 168, बरोबर आहे. 120 अधिक 30 150. 150मध्ये 12 मिळवले 162. 162 अधिक 6 168 भागेला 720, बरोबर आहे. कितीने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने जातो का, 4 1 4, 4 7 28, 4ने जातो. 4 चक 16, 4 2 8 42. 4 1 4, 3 बाकी राहिले, बरोबर आहे. 4 8 32, 180. 42 छेद 180 उत्तर आलं. याला जर 2ने जर भागलं तर 2 दुनी 4, 2 1 2, 2 9 18, 21 छेद 90 उत्तर आलं. तर याला 3ने भाग जातो, 3 7 21 आणि 3 त्रिक 9, 7 छेद 30 उत्तर येईल. म्हणजे उत्तर किती आलं 7 छेद 30. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतील. तर हा आजच्या लेक्चरमध्ये सिम्प्लिफिकेशनच्या पार्ट 3मध्ये इथंच थांबूया. उद्या आपण लंगडा अपूर्णांक म्हणजेच कंटिन्युअस फ्रॅक्शन त्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करू आणि त्याचबरोबर आपण काही शाब्दिक उदाहरणं बघूया जे सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरवरती ॲक्च्युअलमध्ये तर शाब्दिक उदाहरणं आलेले नाही आहेत पण येऊ शकतात. तर ते शाब्दिक उदाहरणं आपण सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरवरती बघूया. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर पोलीस भरती देत असाल, तुम्ही जर स्टाफ सिलेक्शनचा पेपर देत असाल, तुम्ही जर MPSC UPSCची तयारी करत असाल, बँकिंगची तयारी करत असाल तर त्यालासुद्धा ते तुम्हाला कामा येईल. ठीक आहे. जर हे आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.